शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर व माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर तसेच साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित दहीकाला महोत्सव 2025चं आयोजन 16 ऑगस्ट 2025 रोजी बाळकूप नाक्यावरती करण्यात येणार आहे। या दहीकाला महोत्सवाची माहिती देण्याकरिता माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सव निमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली। साई जलाराम प्रतिष्ठान म्हणजेच कला, क्रीडा, संस्कृती आणि आरोग्याचे जतन करणारे, परंपरा जपणारे प्रतिष्ठान। दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच साई जलाराम प्रतिष्ठानमध्ये दिसत असते। यंदाही साई जलाराम प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी बाळकूप नाक्यावरती संपन्न होणार आहे। साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित साई जलाराम दहीहंडी उत्सव 2025 यांचे यंदाचे हे 25वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम ओढणाऱ्या गोविंदा पथकास रोख 5 लाखांचं पारितोषिक। ठाणे व मुंबई उपनगरामध्ये सर्वप्रथम जो गोविंदा पथक साई जलाराम प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे आयोजित उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल त्या पथकाला 3 लाख रुपयांचे पारितोषिक, त्याचबरोबर गोविंदांकरिता सेफ्टी किट आणि जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यांसहित सुरक्षिततेकरिता वैद्यकीय उपचारांकरिता उपयुक्त अशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह महायुतीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार, विविध मान्यवर तसेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीचे कलाकारही प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, युवासेना ठाणे उपशहर अधिकारी विकेश भोईर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। गेल्या 25 वर्षापासून आम्ही साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने हा दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि त्या याच्यामध्ये आता संजय भोईर यांनी सांगितले की आपण कशा प्रकारे आपण त्याला बक्षीस वितरण आपण करणार आहोत। त्याच पद्धतीने जे असेल ते आम्ही ते करण्यासंदर्भात आम्ही फोटो करणार 21 लाखाचा पॅकेज आपण त्यांना दिलं, त्या 21 लाखाच्या याच्यातून आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करणार आहोत। त्या ठिकाणी त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढी खबरदारी आहे तेवढी खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो। आजपर्यंत या ठिकाणी बाळकूपमध्ये 25 वर्ष या ठिकाणी बाळकूप नाक्यावर साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी गोविंदा उत्सवाचा साजरा करतो। त्यामध्ये कुठेही या ठिकाणी आजपर्यंत अडचण आलं आहे। पोलिसाचं सहकार्य आम्हाला व्यवस्थित लागतं, मीडियाचं सहकार्य व्यवस्थित लागतं। ज्या ज्या गोष्टी आम्हाला सहकारी दृष्टीने आमच्या लागतात त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्याकडे आम्हाला घेता येतात आणि त्यामुळे हा उत्सव जो होतो इतका बाळकूप गावाचा उत्सव म्हणजे साईबाबा मंदिर ट्रस्टचा उत्सव म्हणजे पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं प्रसार होतं। संपूर्ण जिल्ह्याच्या गोविंदा पथक या ठिकाणी येतात, तेच आम्हाला अभिमान वाटतं की जे काही आपण दहीहंडीचा कार्यक्रम करतो त्यामध्ये आपल्याला जे काय या ठिकाणी यश मिळतं ते केवळ आणि केवळ जे सर्व गोविंदा पथक जेव्हा भाग घेतात त्याच वेळेला असं या गोष्टी आम्हाला बघायला करता येतात, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। तर याच्यामध्ये आपण 25वा रौप्य महोत्सव आपण जो साजरा त्या ठिकाणी आपण उत्सवाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि या उत्सवामध्ये आपण सर्वच प्रकारचे जे गोविंदा पथक त्या ठिकाणी येणार आहेत तर त्या गोविंदा पथकांना जे पारितोषिक आपण ठेवण्यात आलेले आहेत ती संपूर्ण जेवढे तिथं त्या ठिकाणी मंडळी येतील त्यांना सर्वांना आपण 21 लाख रुपयाची बक्षिसं आपण मंडळाच्याकडनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण सर्वांसाठी जी बक्षिसं आपण जी 9 थराला पहिलं जे बक्षीस त्या ठिकाणी आहे तो 3 लाख रुपये जे पहिलं जे गोविंदा पथक त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी 9 थराची सलामी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी 3 लाख रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आपण बाळकूपची गावाची जी मानाची अंडे आहे तिला 30,000 रुपये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। महिला गोविंदा पथक आहेत त्या महिला गोविंदा पथकाला आपण 25,000चं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आपण 8 थराची जी सलामी त्या ठिकाणी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी आपण 25,000 रुपयाचं पारितोषिक रोख ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आपण 6 आणि 7 थरांची जी बक्षिसं त्या ठिकाणी आहेत 6 थराला 6,000 रुपये आणि 7 थराला 10,000 रुपये असं त्या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। अशी ही 21 लाख रुपयाची जी बक्षिसं आपण ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्या बक्षिसाचं पुरेपूर फायदा सर्वच गोविंदा पथक त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेतात। प्रत्येक वर्षी आमच्याकडे 150 गोविंदा पथक हजेरी लावून त्या ठिकाणी जातात आणि जे मुख्य त्या ठिकाणी जे गोविंदा पथक आहेत 2 वर्षापूर्वी जय जवान हा पथक त्या ठिकाणी आलेला होता आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो 9 थराची सलामी देण्याच्या संदर्भात जो नेहमीच प्रत्येक मंडळ त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी त्याच पद्धतीचा प्रयत्न करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही सुरक्षाच्या माध्यमातून जे सेफ्टी बेल्ट त्या ठिकाणी असतील
क्रेनच्या माध्यमातून आम्ही हे सेफ्टी बेल्ट लावले जातात. जो शेवटला जो मुलगा त्या ठिकाणी लहान मुलगा चढतो त्याला सेफ्टी बेल्ट लावून आणि रोप त्या ठिकाणी लावून आम्ही तो चढवण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षेच्या माध्यमातून जे आम्ही गोविंदा पथक जेवढे येतील त्यांचं इन्शुरन्स त्या ठिकाणी जे आहे ती इन्शुरन्स पॉलिसी आहे तीही त्या ठिकाणी आम्ही काढतो. आणि सरकारनेही त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसी ह्या गोविंदासाठी त्या ठिकाणी जो साहसी खेळाचा जो दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या साहसी खेळाच्या दर्जाला त्या ठिकाणी सरकारकडनंही आपण सर्वच गोविंदा पथकांचे जेवढे त्या ठिकाणी सभासद असतील एकही गोविंदाला त्या ठिकाणी जर मार लागला तर त्याला आपण इन्शुरन्स पॉलिसीमधनं त्या ठिकाणी मदत करणार आहोत. आणि आम्ही खाली त्या ठिकाणी जी मॅट आहे जी आपण रबरची मॅट टाकून टाकतो मग आपण सर्वच ठिकाणी बघितलं असेल काय व्यवस्था आहे. आणि आम्ही बालकुम ज्या नाक्यावरती जी गोविंदा आम्ही त्या ठिकाणी दहीहंडी उत्सव करतो त्याच्यामध्ये सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल मग ती रबर मॅट त्या ठिकाणी असेल आणि डॉक्टर्सची टीम त्या ठिकाणी आहे, ॲम्ब्युलन्स आहे, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो आणि या सर्वच याचा बंदोबस्त करून आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो आम्ही.